महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्ती गुजरातमध्ये नेले. वाटमारी दरोडेखोरी सुरू. महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून संजय राऊतांचा आरोप. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यामध्ये बुडून मरावं. वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. डीएनए टेस्टसाठी लागणारे किट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये उपलब्ध नाहीत. संजय राऊतांचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र. हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्यासाठी योजना. राऊतांचा आरोप. ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई. 100 जण ताब्यात. घटनास्थळावरून बियर सिगारेटसह गांजाची पाकिटही जप्त. पोलिसांचा घटनास्थळी पहारा. राज्य सरकार रेव पार्टीतून निर्माण झालं. संजय राऊतांची टीका. तर रेव पार्टी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहिती. शिरसाट यांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्ट्या. तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरील पकड सैल. वडेट्टीवार यांची शिंदे आणि फडणवीसांवर टीका. रावेर लोकसभेच्या जागेवर सासरा विरुद्ध सून असा सामना रंगण्याची शक्यता. लोकसभेसाठी मी इच्छुक. पक्षानंही आदेश दिलाय. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर पक्षानं संधी दिल्यास निवडणूक लढवणार. रक्षा खडसेंचं वक्तव्य. मोदींचा सायलेंट मतदार सर्व्हेमध्ये येत नाही. लोकसभेला राज्यामध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येणार. मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा. जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला. पाटील महायुतीमध्ये येतील. आमदार संजय सिरसाट यांचा दावा. शिंदेगट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढवण्यासाठी आग्रही. खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा. महायुतीमध्ये मेरिटवर जागा वाटप होणार असल्याची देखील माहिती. प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी काय संबंध? जाधव बुलढाण्यातून पुन्हा निवडून येतात का पहा. संजय राऊतांचा इशारा. शिवसेनेच्या कोट्यातील बुलढाणा आणि हिंगोली या 2 जागा आम्हाला मिळाव्या. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटाकडे मागणी. राम मंदिर उद्घाटनानंतर इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीत स्फोट होणार. महाविकास आघाडीतील 2 पक्ष मोदींना पाठिंबा देणार. राणा दाम्पत्याचा दावा. मराठा समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल. तारीख निश्चित धरून ठेवता येत नाही. सर्वे आला की निर्णय होईल. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. सीएस मनोज सौनिक यांच्याकडून करीर यांनी पदभार स्वीकारला. बेळगावात पुन्हा एकदा कन्नड सक्ती. मराठी फलक झाकले. कन्नड बोर्ड लावा नाहीतर परवाना रद्द करणार. बेळगाव पालिका आयुक्तांचे पत्रकाद्वारे आदेश. अयोध्येतील शरयू नदी किनाऱ्यावरील आरतीला भाविकांची मोठी गर्दी. शरयू नदीच्या तीरावरील लेझर शोनं देखील अयोध्या नगरी उजळली. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं फुलली. गणपतीपुळे, मुंबई, कोकण आणि गोव्यामध्ये प्रचंड गर्दी. जगभरात नववर्षाचा उत्साह. सिडनी आणि हाँगकाँगमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं जोरदार स्वागत. जम्मू काश्मीरमधील तेहरीक ए हुर्रियत संघटनेवर सरकारकडून बंदी. दहशतवादी कारवायांमुळे यूएपीए अंतर्गत बंदी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती. Co-powered by Great